आमच्या खानदेशामधलं लोणचं कसं बनवलं जातं हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. आईन त्या स्पेशल खानदेशी लोणचं बनवणार आहेत आज. कमल मावशीन त्या पण येऊन गेल्यात. मस्त लोणचं आलेलं आपलं. या प्रकारे आपल्याला मसाला मिक्स करायचा असतो. फायनली संपूर्ण प्रोसेस आपली झाली आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज. आणि आज बघा नाना तो कैरे घेऊन आला. किती काय किलो आणले नाना? 40 रुपये. आणि फोडायचं काय किलो? 5 रुपये. गाईज बघा मस्तपैकी 40 रुपये किलो कैरी भेटली आणि फोडाची 5 रुपये घेतली. तिकडनंच फोडून घेणार आहे. आज मस्त कच्च्या कैरीचं लोणचं बनवलं जाईल. बघ संध्याकाळी तुम्हाला दाखवलं जाईल की कशा प्रकारे लोणचं येईल. पण चला आता आपल्याला शेतात जायचं आहे, कारण आज गवाऱ्यांचं काम पण आहे आपलं. सो चला आता थोड्या वेळात निघूयातच आपण शेतामध्ये. गाईस दादू बी आला. चला आता दादू बी वावरात येतोय आपल्याकडे. हे नाना बी आला. आपण तिघच निघणार आहेत आता. गाईस आपण शेतामध्ये आलोत. चला आता हा बघा बसला हा इथं. या साईडला बघा आपलं गवाऱ्या. नाना तो गवाऱ्या खाली उभारतोय, कारण जाड गवाऱ्या नाही ह्याच्यातली सगळी निवडावं लागेल. आणि ह्या साईडला मम्मीन त्या तिकडे आहेत बघा, मध्ये चालू आहे काम. सगळ्या बाया इकडे तिकडे आहेत ते बघा. चला आता त्यांचं पण काम चालू आहे. आणि आपण आता इथं थोडीफार काही जाड गवार असेल ना, ती सगळी जाड गवार आपल्याला काढायची आता एका साईडला. एवढी जाड वाटत नाही आता याच्यामध्ये. सगळ्या एकदम कवळी गवार दिसते पूर्ण. जाड तर काही दिसतच नाही म्हणजे, पण तरी त्याच्यामधली जाड गवार जी असेल ना ती सगळी आपण आता साईडला काढून घेऊ. चला आता तिकडे पण एक थैली आहे, ती थैली घेऊन यावं लागेल. इकडे बघा भरलेली दिसते. आज बरेच गवार आहे बरं का. हे बघा इथं एक थैली गाईस इथं ठेवलेली. आता ही थैली आपल्याला तिकडं निंबाच्या झाडाखाली घेऊन जावं लागेल. हे बघा नाना आता उचलून. हां तिथं बी बरं का एक नाना. फाटली का काय? हे थोडीशी फाटून गेले गाईस. उचलू का? चला गाईस उचलून देतो आता आपण पप्पांना. चला गाईस नाना तिकडे घेऊन चालला थैली. निंबाच्या झाडाखाली तिकडे ठेवून देतील. आणि मग पुन्हा इथं एक थोडीशी अर्धी थैली भरली, ती पण आपल्याला घेऊन जावं लागेल. मावशीच्या घरी बी गेलो होतो आता. काय काय माहिती भाऊ, तिकडं काय लक्ष नाही भाऊ मला शेळीकडं. हे बघा काहीच त्या दिवशी आपण शेळी घेऊन गेलो होतो का. बाबा विचारत आहे शेळी ओरडायची का. बाबाच्या जे अंगावरची शेळी होती ना ती चांगल्या गावाला निघल्या या टायमाला. का बा नाही ह्या इथून वरच्या खालतली भारी एक थैली भरून. हा का. इकडं नाही तिकडं मस्त होत्या ना त्या साईडला. 3 थैल्या खपकड निघल्या अशा. हा का. ह्या अशी एकच सांगते. हे बघा या साईडला थोडी कमी निघली. तिकडे खूप चांगली गवार निघली त्या साईडला. गाई चला आता ही थैली पण उचलली नानाने. आता आपण तिकडं निंबाच्या झाडाखाली घेऊन जाऊ. त्यांना निवडायच्या आहेत त्या गवाऱ्या. हे बघा नाना चालला तिकडं. हे बघा गाईच गवाऱ्या निवडायला सुरुवात केली नानाने. काही जास्त गवाऱ्या जाड नाही त्यावेळेस. कथ्यामध्ये आहेत एक दोन निघतायत फक्त. गाईस इकडे बघा मस्तपैकी बकऱ्या आल्या आता चरायला. इथं एकदम भारी चारा होऊन गेला ना. इथं खाली बघा गवत एकदम भारी झालं हिरवगार. बकऱ्यांना त्यांना खूप छान आहे. आपल्या भैया भाऊच्या बकऱ्या आहेत बघा या सगळ्या कशा चरतायत मस्तपैकी. काहीच चला आता इकडं बघा बैल आपले बांधलेले होते. आता त्यांना शेडमध्ये बांधावं लागेल. आणि चारा पाणी बाकी असणार रे. चारा पाणी पण करायचं बाकी आहे गाईस. बघा तू का बरं आला आज? आजच फिरायला गवाऱ्या गेला. हे गाईस हा बी गवाऱ्या घ्यायला आला. कोणता बैल नाही मारत जाय बदर दर ना मग. मारत नाही ना काय मारते तर सुरा दोघी बी मारते तर. हा आबा म्हणते होते गाईस. हे बघा चालले दोन्ही बैल मारतात गाईस. नाही रे आपण लांब येतं ना भाऊ, सांगता नाही येता काय खरं नाही. दोघं मारलं बिरलं तर उपाधी व्हायचा आता. चला गाईज आता मस्त त्यांना शेडमध्ये बांधलं जाईल आणि चारा पाणी करूयात. चला गाईज बैलांना पाणी पाजलं बघा आता मस्त बांधतील आणि चारा पाणी करूयात आता थोड्या वेळात. काय बाहेरच बांधवायला? गाईज बाहेरच बांधायचं आहे म्हणे. गायमध्येच आहे. मला वाटलं मध्ये बांधतील. परत घेऊन चाललो तो पाणी पाजून. गाईचं आता पाणी पाजलं गेलं आणि बैल पण आता बाहेर बांधलेत. आणि आता चारा कापून त्यांना टाकला जाईल. आधी कोरडा चारा टाकला जाईल आणि नंतर मग ओला चारा. ते बघा काढतोय सुरा तो. हे बघा गाईस चारा टाकला आता सुराने. कोरडा चारा टाकून दिलाय आणि नंतर मग ओला चारा. कारण कोरडा चारा का पाणी पण जास्त पितात ना बैल कोरडा चारा खाला की. सो चला मग आता भेटूयात थोड्या वेळात. गाईस चला मम्मीन त्या बी सगळे येऊन गेल्यात. आता टाइम झाला. सगळे इथं बसलेत आता निवडायला. हे बघा आजी मम्मीन त्या सगळे निवडतायत गवार.
आमचं जेवण झालं तो का आता टाइम आता जेवणचा टाइम येऊ हा गाईस चला आता सगळ्या गवाऱ्या थैल्या भरल्या गेल्या आहेत तिकडनं रिक्षा येते आपली एक मामांची पण गवार आहे त्या रिक्षामध्येच टाकून घेऊन जायचं इच्छापूरला चला आता सगळेजण निघायला लागलेत बघा इथे सगळेजण थांबले होते चला गाईस गवाऱ्या भरल्या गेल्यात आपल्या तिकडं निघूयात आपण आता चला घरी आलो मस्तपैकी आणि आता लगेच इकडं मामांच्या घरी येऊन गेलो इथं मस्त टेरेसवर थांबलेलो आहे हे बघा इकडं हे काय करत आहे काय काय करू यायला लाईटर फोल्डर हे बघा काही त्याने लायटर फोडून टाकलं गॅसचं जे लायटर असतं ना सगळं फोडून टाकलं याने हे बसलाय मस्त मस्त छान वातावरण झालंय काहीच बघा इथनं टेरेसवरून इतकं छान दिसतं ना गावाचा व्ह्यू वगैरे सगळं आपला एकदम छान दिसतं इथनं गाईज मस्त यांची बाजूचा रस्सी खेच चालू आहे आता चला 1 2 3 खेचा कोण कोण ताकदवाने त्याच्याकडून हाला सुद्धा नाही का व ए दगलं का ओढून घेतला तुला वळ 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 दादू काय दादू ओढून घेतला ना तुला अमितनी लय दाम ओढला हे बघा अमित जिंकला भाई जिंकला अमित ऐशा फायनली सगळी रस्सी घेऊन आला पैलवान दादू बंदूक घेतली बो दादूने डायरेक्ट हे बघा काहीच कशी मस्ती करतायत नाही लागेल बराच वेळ मामांच्या घरी थांबलो होतो आता घरी आलो चला काय चालू आहे मागे वातावरण आज मस्त लोणच्याचा खार बनवायचा आहे काहीच आपल्याला मम्मी त्या कर ना काय असे काय हा भाजीपाला आणला का हे बघा काहीच नाना आंबे घ्यायला गेला कच्च्या कैऱ्या घ्यायला गेला ना 20 रुपये पावशेर आणून हा का बरंच महाग होऊन गेला ना भाजीपाला आता 30 रुपये पावशेर 30 रुपये पावशेर 30 रुपये वांगी आणा ना चला गाईज आता मस्त स्वयंपाक करतील मम्मी आमच्या खानदेशामधलं लोणचं कसं बनवलं जातं हे तुम्हाला आज पाहायला मिळेल आईन त्या स्पेशल खानदेशी लोणचं बनवणार आहेत आज आता मस्तपैकी पप्पांनी लोणच्यासाठी सगळं साहित्य घेऊन आलेत मम्मीने ते चेक करतायत आता की लोणच्यासाठी काय काही साहित्य भरपूर आणलेलं आहे का नाही कारण नाना गेला होता ना साहित्य घ्यायला सो त्याच्यामुळे सगळं चेक करून घेत आहेत फायनली गाईज आपलं खानदेशी लोणचं बनवायला सुरुवात झाली सर्वात पहिली स्टेप असणारी आपली जे काही लसूण असेल तो संपूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेणे आधी लसूण क्लीन केला जाईल आणि नंतर मग सेकंड प्रोसेस तुम्हाला दाखवली जाईल या ठिकाणी आपली आता सेकंड प्रोसेस स्टार्ट झाली जी राय आहे ती संपूर्ण कुटून घेतली जाते बघा जो कुटण्यासारख्या वस्तू आहेत राय बडूशेप आणि इकडं जो खडा मसाला वगैरे दिसतोय थोडाफार तो संपूर्ण कुटला जाईल आणि या प्रकारे सगळं साहित्य इथं ठेवलेलं गाईज बघा लोणच्याला लागणारं जेवढं पण साहित्य आहे हळद हिंग मिरची लसूण बडूशोप मीठ वगैरे काय मसाला आहे इकडे साखर पण आहे सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि इथं हे बघा आपले सगळ्या कैऱ्या ठेवलेल्या आहेत इथं कमी होतायचं ना मध्ये लय होतून घेतलं तू हे बघा हेच ते आता कुठून घेतलं जात आहे आणि हे झालं की मग आपण आपली नेक्स्ट प्रोसेस काय असेल ते तुम्हाला दाखवलं जाईल कमल मावशीन त्या पण येऊन गेल्यात मस्त लोणचं आलेलं आपलं मम्मीन त्या कमल मावशीन त्या दोन्ही जण करतायत आपलं ते कुटायचं पण होतं त्यांचे सगळे मसाले वगैरे कुठले गेलेत ना ते लगेच तिथे कढईमध्ये टाकतायत बघा इथं सगळं कुटून सनी आता तो मसाला टाकतील परत कुटून त्याच्यामध्ये टाकून देतील चला गाईज आता तेल गरम केलं जाईल तेल ओतलंय हा ना चला आता गरम करायचं का तेल गरम हां हां चला आता तेल गरम केलं जाईल गाईज आता इकडं वरच ठेवणार ना तेल गरम करून घेतलं जाते बघा एवढं तेल ठेवलेलं आहे गॅसवर मस्त आता तेल गरम केलं जाईल आणि नंतर मग काय ते मसाल्यामध्ये ते तेल टाकावं लागतं आपल्याला ते काय आहे ते टाकू काय टाकू हिंग का चला गाईज मेथी हिंग बडूशोप आणि राईमध्ये मिक्स केले गेली बघा सगळ्या गोष्टीमध्ये मिक्स करून घेता येईल डायरेक्ट आणि मग सगळा मसाला मिक्स केला की त्याच्यामध्ये मग आपल्याला गरम तेल टाकायचं आहे आपल्याला आता हळद टाकतायत वरून हिंग टाकला गेला आता हळद गाईज तेलामध्ये आपल्याला बघा लसूणच्या काप्या टाकलेल्या आहेत म्हणजे तेल गरम झालंय का नाही ते समजेल आपल्याला व्यवस्थित कमल मावशी त्यांनी बघा गाईज आवाज यायला लागला तेल पण गरम झालं आता या साईडला तिखट टाकून देत आहेत
लाल तिखट टाकलं जाते गाईज मस्तपैकी बघा आता सगळं किती हा जास्त जिगत नाही ना पुरं बी टाकलं तरी काही नाही होऊन जाईल ना हा टाकून द्या ना हा चला गाईस तिखट पण टाकलं गेलं आता फायनली संपूर्ण मसाला आपला कढईमध्ये टाकला गेला आहे बघा ही तर कढई आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे चला आता मम्मीने त्या तेल पण गरम झालेलं आहे गॅस बंद केला आहे आता मस्तपैकी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये कढईमध्ये तेल टाकलं जाईल आणि सगळा मसाला मिक्स केला जाईल मम्मीने ते आता तेल टाकून घेतील चला आता तेल उचललं जाईल इथनं आणि मग आपल्या जेवढे काही मसाले आपण मिक्स केलेले आहेत त्या संपूर्ण मसाल्यांमध्ये तेल टाकलं जाईल चला आता तेल मसाल्यामध्ये टाकलं जाईल आणि सगळा मसाला मिक्स केला जाईल गाईस बघा या प्रकारे तेल टाकतायत आता आतमध्ये गरम या देईल आजूबाजूला नीट नीट खूपच गरम तेल आहे गाईस आणि पूर्ण मसाल्यामध्ये टाकून दिलं वत वत पूर्ण ओतून दे मग चला गाईस संपूर्ण तेल ओतलं गेलं आणि आता संपूर्ण मसाला जो आहे तो मिक्स केला जाईल पळीने बघा कमल मावशीने ते आले आहेत सगळा मसाला आता मिक्स करून घेत आहेत या प्रकारे आपल्याला मसाला मिक्स करायचा असतो गाईस बघा पूर्ण मसाला मिक्स केला जाईल कारण जे पण वस्तू आपण कुठून टाकलेल्या आहेत त्या सगळ्यांचा आर्क पूर्ण मसाल्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून त्याला मिक्स केलं जातंय चला फायनली पूर्ण मसाला मिक्स केला गेला आहे आणि आपला खार तयार झाला आहे लोणच्याचा जो खार असतो तो फायनली तयार झाला आहे आपल्याला फायनली संपूर्ण प्रोसेस आपली झाली आहे आणि आता हा खार जो आहे तो रात्रभर मुरून ठेवला जाईल म्हणजे एका जागी ठेवला जाईल आणि तो पूर्णपणे मुरेल ते सगळं मसाला एकमेकांमध्ये आणि उद्या सकाळी मग त्याला ह्या सगळ्या ज्या आपल्या कैरीच्या खापा आहेत ह्या सगळ्या त्याच्यामध्ये मिक्स केल्या जातील आणि खारामध्ये आपलं भरून ठेवलं जाईल ते सो अशा प्रकारे आपला संपूर्ण खानदेशी लोणचं बनवलं जातं गाईस संपूर्ण प्रोसेस झाली आता सगळे आवडलं जाईल साहित्य सगळं स्वच्छ केलं जाईल आणि मग आपण जेवणला बसूया चला जेवणला बसलोय मस्तपैकी आणि मस्त गोड आंबा आहे एकदम असं छान लागतोय ना एक खाल्ला आधी आता हा एक आहे मस्तपैकी सगळेजण जेवणला बसले चला या जेवणला आणि आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग कशा प्रकारे वाटला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग सोबत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय